नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम दोन नमस्कार हजार सर. बत्तीस लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या सोबत आज दोघे जण आहेत. ते आहेत जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली गावातले. आता जालना जिल्ह्यातलं आंतरवाली म्हटलं की आंतरवाली सराटी हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु हे जे गाव आहे आंतरवाली दाई नावाचं गाव आहे. आणि ह्या गावातले दोन तरुण हे मंत्रालयाच्या दिशेने निघालेले आहेत. आता मंत्रालयात ते का चाललेले आहेत? कारण की त्यांची ती पदयात्रा पायी आंदोलन त्यांनी आंतरवाली दाईमधून सुरू केलेलं आहे. ते आता कल्याणच्या आसपास ते पोहोचलेले आहेत. गेले 2-3 दिवस ते पायी फिरतात आहे. त्यांच्या सोबत एक वाहन आहे फक्त. आणि ते वाहन म्हणजे सायकल आहे. आता हे दोघं जण निघालेले सुशिक्षित आहेत. आणि आंतरवाली दाईमध्ये जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, म्हणजे घरकुल योजना असेल, दलित वस्ती सुधार योजना असेल वगैरे अजून काही योजना आहेत. त्या योजनांची नीट अंमलबजावणी होत नाही. आणि 15वा वित्त आयोगामधून जो काही निधी ग्रामपंचायतला मिळाला तो काही योग्य मार्गाने खर्च केला गेलेला नाही. याच्यामध्ये सगळे जे ग्रामपंचायतचे जे काही सरपंच बाकीचे जे सदस्य आहेत ते सगळं जातीयवाद करतात आणि ते सगळं गोंधळ उडालेला आहे. आता जातीयवादाच्या पलीकडे जाऊन एक जो रोग समाजाला जो लागलेला आहे, जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, म्हणजे तो भ्रष्टाचाराचा रोग आहे. मग आता इथं आपल्या सोबत जे तरुण आहेत यापैकी एकाने अशी मागणी केली होती की मला घरकुल द्या, दलित वस्तीचं हे सुधार योजनेतून कामं करा. परंतु त्याचं म्हणणं न ऐकता म्हणजे अगदी तो सीओ, जिल्हा परिषदच्या सीओ पर्यंत गेलेला आहे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापर्यंत. आणि त्यांची ही व्यथा जी आहे, त्यांची जी उपेक्षा आहे ती काहीही केलं थांबत नाही. कारण की सगळ्या योजनांमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. म्हणजे 100 रुपयाचा जर निधी आलेला असेल तर त्याच्यातले कसे बसे 30-40 रुपये कामाला लागतात, बाकी सगळा आनंदी आनंद आहे. आता मला मित्रांनो, नितीन, तुम्ही आता सांगा, तुम्ही तुमची नीट ओळख करून द्या आणि तुमची नेमकी काय मागणी आहे आणि मंत्रालयामध्ये तुम्ही केव्हा पोहोचणार आहात त्याबद्दल सांगा. आधी तुम्ही काय करा, तुमच्या गावाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते व्यवस्थितपणे सांगा. नमस्कार सर. मी नितीन कल्याणराव बरसाले आणि माझ्यासोबत माझा मित्र जो आंतरवली ताई मधलाच आहे, लक्ष्मण कारभारी खराब. आम्ही मंत्रालयात पायी मोर्चा काढत निघालोय कारण की आमच्या मागण्या प्रशासकीय जे घनसावंगी आमची तहसीलदार असतील, व्हिडिओ असतील किंवा ग्रामसेवक असतील, रोजगार सेवक असतील, सरपंच, उपसरपंच आणि यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही. कारण आमच्या गावात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. दलित वस्तीचे कामं व्यवस्थित झालेले नाही, पांधन रस्त्याचे कामं व्यवस्थित झाले नाही. ज्याला गरज आहे त्याला विहिरी भेटलेली नाही, ज्याला गरज आहे त्याला घरकुलाकडे त्याचं लक्ष दिलं नाही. यांनी सगळ्यांनी आपापचे जे जवळचे आहेत त्यांनाच सगळ्या योजनेचा फायदा दिलाय. त्यामुळे आम्ही वारंवार तक्रार केली होती, सर्वसामान्याला द्या. दलित लोक आहे जे गरीब आहेत, गोरगरीब आहे, कष्टकरी आहे, त्यांना विहिरी द्या, घरकुल द्या. त्यांच्या समोर जर तुम्ही नाल्याचे वगैरे कामं निकृष्ट दर्जाचे केले, ते कामं तुम्ही व्यवस्थित करा. त्याची वारंवार तक्रारी देऊन आमची दखल प्रशासनाने घेतली नाही तिथं. त्यामुळे आम्हाला हा टोकाचं पाऊल उचलावं लागलं आणि आम्हाला मंत्रालयाच्या दिशेने जावं लागलं सर. तेव्हा तुम्ही तिथले स्थानिक आमदाराला बोलले नाही का काही, किंवा स्थानिक स्थानिक आमदाराला बोलायला, स्थानिक आमदाराच्या मागे आता भरपूर कामं असतात. त्यांनी सगळ्या कामात तेच लक्ष घालतील असं नसतं ना. प्रशासन आणि अधिकारी कशासाठी नेमलेत सर? स्थानिक आमदाराला माहिती आहे, पण हे प्रशासकीय अधिकारी जे ते आरे रवीच्या भाषेने बोलणार. सरपंचाला काही बोलायला गेलं तर आरे रवीच्या भाषेत बोलणार. रोजगार सेवक जो आहे तो आरे रवीच्या भाषेत बोलणार. काही बोलायला गेलं तर शिव्या, मारण्याच्या धमक्या देणं. या सगळ्या गोष्टीला कंटाळून आम्ही आज शेवटचा पर्याय म्हणून काढलाय सर, मंत्रालयाच्या दिशेने पायी मोडलं. नाही नाही, आता हे तुम्ही जे म्हणताय तुम्हाला धमक्या येतात आहे किंवा तुम्हाला काहीतरी योजनेपासून लांब ठेवलं जात आहे, भ्रष्टाचार होतोय, याचं काही लेखी निवेदन तुम्ही आतापर्यंत जिल्हा परिषदचे सीओ किंवा जिल्हाधिकारी असं कोणाला दिलेलं आहे का? हो सर, आहे ना. माझ्यासोबत जो लक्ष्मण खरात आहे ना, हा. त्यांनी मागच्या वेळेस उपोषण केलेले. जवळपास 2 वर्षापासून हा झटतोय हा. की गोरगरिबाला, दलितांना, असो, जातीवादीचा विषय नाही, पण जो दलित असो, जो खरोखर मागासलेला आहे,
तो कुठल्याही समाजाचा असो, मराठा असो, दलित असो, चांभार, कुंभार, माळी, कुणीही असो, की त्यांना ही योजना भेटलेली पाहिजे. आता त्याच्यासोबत मी देतो त्याला, तुम्ही बोला त्याला. 2 वर्षापासून त्याचा संघर्ष चालू आहे सर. हम्म. नाही, त्यांनी नेमकं पहिला, हा लक्ष्मण खरात, हा तुम्ही नमस्कार. हा नमस्कार. तुम्ही हे सांगा, बोला. तुम्ही तक्रार केलेली आहे. आता मला ते काही जातीवाद होतोच वगैरे असं काही मला म्हणायचं नाहीये. पहिलं हे गोष्ट लक्षात घ्या. आता कोण कोणत्या जातीचं इथं काही महत्वाचं नाहीये. इथं महत्वाचं, आणि आम्ही आमच्या जातीसाठी नाही ना सर, सर्वसामान्य ठरवला आम्ही सर. ज्या टायमाला गावात 15 विहिरी आलत्या ना, तेव्हा मी त्या रोजगार सेवकला म्हणलो यार आम्हाला देणार एखादी वेळ ते. तेव्हा म्हणला तो रोजगार सेवक म्हणे 50,000 रुपये दे बरं का. त्याला म्हणलं 50 काय, तुला 1 लाख रुपये देतो, पण शिवसमोर सर तुला इथं जर 50 दिले तर त्याला तो काय भरोसा म्हणलो. हा, त्याचा हा भरोसा नाही ना सर. उद्या त्याला हा बदलला तर मी काय करणार. एक तर मी शेती 2 एकर आहे माझ्याकडे, मी ती करतो ना जोड धंदा म्हणून 4-5 शेळ्या होत्या आपल्या बकऱ्या. बकऱ्या सांभाळतो पुन्हा. त्यो म्हणे मग मागून पुन्हा एकदा विचारलं, त्यो म्हणे तुमच्या लोकाला काहीच नाही भेटू शकत नाही म्हणे ना. यार आलेलंच नाही. डबल पुन्हा बी 70 विहिरी आल्या. 70 विहिरी म्हणल्या बी एक बी विहीर नाही दिली आम्हाला त्या लोकांनी. म्हणजे याच्यातलं तुमच्या लोकाला काहीच नाही, कोणतीच स्कीम नाही आलेली म्हणे. मग त्यांनी त्या शिवकर अर्ज त्याला त्या शिव मॅडमने आम्हाला 10 विहिरी मंजूर करून दिल्या. त्याच्यातल्या 10 मंजूर करून दिला तर मी टाकलेला अर्ज ते पाठीमागे घेतला मग काढून देऊ. पाठीमागे घेतला काढून तर आणि म्हणे आता वेळ तर लोक कोणत्या बकऱ्या विकल्या, पैसे जमा केले, हे केले. मग सनी ते गुडे साहेब म्हणतो ना फक्त यार 8 दिवस थांब, 8 दिवस थांब, असे म्हणण्यात त्याच्यात 6 महिने घातले. परत त्यांनी परत पावसाळा लागला. परत आता उपोषणाला बसलो होतो मी 3 महिन्या. तेव्हा बी यांनी ना असंच केलं, फक्त यार 8 दिवस थांब, 8 दिवस थांब. ते काय कामच नाही केले. पुन्हा माझ्या दलित वस्तीमध्ये त्याने नाल्या बी टाकल्या, तर त्याने जुन्या नाल्या आणून माझं दारात टाकले. अजून तिथं जाऊन ते 100 तर बांधलेच नाही, म्हणजे तिथं पाणीच निघत नाही सर भाई. काय करा मग त्याच्यावर बघा आता. हे बघा, हा हॅलो. तुम्हाला विहीर मिळाली नाही, बरं का. हा. किंवा तुम्हाला त्यांनी 50,000 मागितले, तुम्ही म्हटले 1 लाख रुपये मी देतो, काय. आणि तुम्हाला न मिळाल्यामुळं तुम्ही हा मुद्दा उचललेला आहे, बरं का. परंतु माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, बरं का. तुमच्यावर अन्याय झालेला आहेच आहे, बरं का. आणि त्यासाठीच तुम्ही इकडं एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे, हे मला मान्य आहे. परंतु तुम्ही जर त्या योजनेसाठी पात्र आहात, तर तुम्हाला 50,000 रुपये द्यावेत असं का वाटतं तुम्हाला? हे महाराष्ट्राला सांगा. ते म्हणजे हं. याचं काय कारण आहे? हॅलो सर, भ्रष्टाचार याच्या मागचं कारण असं की ह्या अधिकारी लोकांना पैसे दिल्याशिवाय विहिरी मंजूर करत नाही. आपण हा सर्रास बघतोय, बऱ्याच ठिकाणी असे अधिकारी आहेत जे मुजार अधिकारी आहेत, ज्यांना पैसे दिल्याशिवाय शासनाचा पगार त्यांना कमी पडतोय आणि त्यांना वरतून पैसे लागतात. ग्रामपंचायतच्या रोजगार सेवकाला पैसे लागतात. पैसे घेतल्याशिवाय कुठलंच काम होत नाही सर. आणि समोर जो येतो तो तोंडावर पडल्यासारखं आहे. आम्ही गावात विचार आज एकही विहीर त्यांना पण विहिरीचा लाभ भेटला बिना पैशाची कोणालाच भेटलेला नाहीये, पण ते बोलू शकत नाही. आम्ही समोर आलोय बोलायला, आज आम्ही दोघं आलोय, उद्या आणखी 2 येतील. अशा प्रकारे वाढत जाणार सर. भ्रष्टाचाराविरुद्ध सगळ्यांनी एकत्र होणं फार गरजेचं आहे. बरं, आता बघा, आपण हे विहिरी याचं बोलू. तर आता किती पैसे तुम्ही दिले? म्हणजे तुम्ही म्हणताय त्या गावातल्या 60-70 लोकांनी पैसे दिले नाही नाही. नाही, ते यांनी 60-70 विहिरीवाल्यांनी प्रत्येकाने पैसे देऊनच विहिरी घेतलेले, पण हे समोर येऊन कोणी बोलू शकत नाही ना. आता आम्ही बोलायला लागलो तर आम्हाला धमक्या वगैरे येणं, तुम्हाला खोटे केस टाकू. आता कालचीच आमच्यावर घनसावंगी, आम्ही इकडे याला आले मंत्रालयात निघताना आमच्यावर खोटी तक्रार दाखल केली यांनी घनसावंगी पोलीस स्टेशन मध्ये. कुणी? आरोप लागले. माझ्याकडे त्याची प्रत पण आहे. मी तुम्हाला वाटल्यास पाठवते ती थोड्या वेळात प्रत. आम्ही इकडं पायी चालत असताना यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला की आम्ही यांना हायड्रोसिटीची आणि शिवीगाळ केली म्हणून धमकी दिलेली. आणि तो गुन्हा टाकला यांनी 17 तारखेचा.
आणि केस रजिस्टर केली 2 तारखेला, 2 जूनला. हम्म. मग मला एक म्हणायचं, भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही लढा लढतोय, तर मग यांनी माघारी पोलीस यंत्रणेने पण यांचं काय ऐकून घ्यावं, किंवा 17 तारखेपासून तुम्ही काय का आमच्यावर, मग आम्ही जर तुमच्या विरुद्धात काही बोललो होतो तर त्या टायमाला तुम्ही केस करायची, आम्ही इकडे आल्यानंतर काय केली? आता बघा, एक विहीर जे आहे त्याला किती रुपयाचं अनुदान असतं? विहिरीचा आता सध्या एक 4 लाखाची होती, आणि आता एक 5 लाखापर्यंतची निधी शासनाने हा, दिलेला आहे त्याला. आता ऐका, 5 लाख रुपये. आता 5 लाखाची विहीर ते मिळावी म्हणून प्रत्येकाकडून ह्या म्हणजे कुणी कुणी पैसे घेतलेले आहेत? ठरलेले असतात. आणि यांनी काय केलेलं आहे, मेन गोष्ट सर, हॅलो, बोला बोला, ऐकतोय मी, बोला. काय केलेलं आहे, यांचे ग्रामसेवक, सरपंच, रोजगार सेवक यांनी यांनी आपसातच सगळा कार्यक्रम केला. आपले जवळजवळचे जे असतात त्यांना विहिरी दिल्यात. आमच्या गावात तुम्हाला सांगतो, जे 4 एकर 5 एकर वाले आहेत, त्यांना विहिरी नाही भेटल्या. जे 10 एकर 15 एकर जे ऑलरेडी चांगल्या घरचे आहेत त्यांना विहिरी दिल्यात, घरकुलं दिलेत. ज्यांनी पहिलेच घर बांधलेले आहेत त्यांची चेक आता निघलेले आहेत. आणि ज्यांना घर नाही, ज्यांना खरोखर गरज आहे, त्यांना भेटलेलं नाही. कारण की कमी शेतीवाल्याला जर विहीर दिली तर तो स्वतः त्याच्या शेतामध्ये काम करेल, काही उद्योगधंदा करेल, फळ लावेल, भाजीचा वगैरे व्यवसाय करेल. पण या मोठमोठ्या शेतकऱ्याकडे मग कामाला माणूस भेटणार नाही ना. त्यामुळं गरिबाला डावललं जाते सर्रास आहे सर. आमची उच्चस्तरीय चौकशी झाल्याशिवाय हा यांचा भ्रष्टाचार उघडा येणारच नाही. अहो, उच्चस्तरीय चौकशी करणाऱ्यांचेच कोट्यवधी रुपयांचे घोटाळे जर समोर यायला लागलेले आहेत. आता तुम्ही पानंद रस्त्याचं बोललात मला सुरुवातीला, बरं का? आता ते एक रोजगार हमी मंत्री होते संदीपान भुमरे, ते आता खासदार आहेत. त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किती पानंद रस्त्यांची कामं झाले, कशा प्रकारे झाले, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? काय आता हे घरकुल असेल, विहीर असेल, पानंद रस्ता असेल, वस्ती सुधार असेल, अनेक योजना आहेत. आता आपण तुमचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला जो त्रास झालेला आहे ज्या गोष्टीवरून, ते विहिरीचा, जर त्या विहिरीसाठी तुम्ही जर 50,000 आणि 1 लाख रुपये द्यायची तुमची तयारी आहे, तुम्ही ते दिल्यानंतर ते तुम्हाला पैसे मंजूर होणं, ती विहीर होणं, ती प्रत्यक्षात किती रुपयांची विहीर तयार होते? प्रत्यक्षात विहीर सर 50,000 याचे 5 लाखाची विहिरीचा आता नवीन आलेला याच्यानुसार, शासनाच्या जी आर नुसार 5 लाखाची विहीर आहे. हा. आणि आम्ही जे झटत होतो याच्या विहिरीसाठी ते 4 लाखाच्या विहिरीपासून होते. हा. आणि 4 लाखामध्ये पण ते टप्प्याटप्प्याने पैसे येतात. जे मस्टर काढणे, मस्टरच्या हिशोबाने पैसे येतात. इंजिनियर येणार, इंजिनियरला नंतर त्याच्यानंतर इंजिनियरला सेटिंग लावून त्याला पैसे द्यायचे. त्यात रोजगार सेवकाचे पैसे राहतात. मस्टर आल्यानंतर अर्धे पैसे पण अकाउंटवर येत नाही सर. हा, मग मला सांगा, म्हणजे 5 लाखाची किंवा 4 लाख, तर ते निम्मेच पैसे खर्च होतात, निम्मे असे खाल्ले जातात. हा. आणि हा मेजर हा जो काळा बाजार आहे का, आतल्या आत खूप चालला जातो. हे अधिकारी आणि ग्रामपंचायत संगनमताने करतात सर. मग तुम्ही ते जिल्हा परिषदचे सीओ, काय त्यांचं नाव? जिल्हा परिषद शिवचं नाव मीना मॅडम. मीना मॅडम असं असं काहीतरी आहे त्यांचं. त्यांच्याकडे गेला होता, त्यांनी मॅडमनी 10 विहिरी याला सुनावणीमध्ये मंजूर केल्या होत्या. हा, ते मग म्हणे या 10 विहिरी तुम्ही घ्या म्हणे या. त्या टायमाला त्यांनी सुनावणी सांगितली होती. त्यानंतर बरेच दिवस झाले तरी याला विहीरच नाही. आणि पाठपुरवठा केला, विचारलं तर 8 दिवसात चालू कर, 10 दिवसात चालू कर. आणि मग 4 लाखाची नको, तू 5 लाखाची दे. मग असं वारंवार थापा मारणं आणि चाल ढकलपणा लावला सर अधिकाऱ्यांनी. बीडीओ कोण आहे, बीडीओ? व्हिडिओ जाधव साहेब आहे. हा, जाधव साहेब, जाधव. जाधव जाधव त्यांनी त्यांनी काय म्हटलं होतं, त्यांनी काय नाही केलं? त्यांची आपल्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. त्यांनी फोनवर सांगितलं 8 दिवसात चालू कर, 10 दिवसात चालू कर. आणि रेकॉर्डिंग 3 महिन्यापूर्वीची. अजून यांचे 8 आणि 10 दिवस जर 3 आणि 6 महिन्याचे असतील तर मग यांचे 1 महिना किती, कमीत कमी 10-12 वर्षाचा असेल मग कुंभमेळ्यासारखं. कशासारखं? कुंभमेळ्यासारखं असेल यांचं 1 महिना. म्हणजे आता 8 दिवस म्हणजे यांचे हा. 6 महिने 1 वर्ष तर होऊन गेलंय. हा. आता हे 8 दिवस किती दिवसाचे असतात याची माहिती घ्यायची आम्हाला. हा. म्हणजे 8 दिवसापूर्वी सांगितलेलं आणि त्यांना हा विषय काढलेला 3 महिने होऊन गेले. तर यांचे अजून 8 दिवस 3 महिने झाले ते संपले नाही. बरं, मला सांगा, आता हे बीडीओ झाले जाधव, नंतर त्या सीओ मीना मॅडम कोण आहेत त्या, काय, आणि रोजगार सेवक कोण आहे, ग्रामसेवक वगैरे? नारायण बरसाले. हा. नारायण बरसाले. नारायण बरसाले. बर. मग यांच्या विरुद्ध त्यांच्या नावानिशी तुम्ही कुठे तक्रार केलेली आहे का? त्यांच्या नावानिशी केलेली आहे ना सर. केलेली सर.
उपोषणाला बसलेला आहे लक्ष्मण कारभारी खरंच जो आहे का, हा हा. यांनी उपोषणाला बसला होता. याचं उपोषण पाठीमागे घ्यायला लावलं त्यांनी आणि सांगितलं की तुला विहीर भेटल. आणि त्यानंतरची गोष्ट अशी झाली की यांनी माहितीचा अधिकार पण टाकला होता, तर माहितीचा अधिकार पण वापस घ्यायला लावला याला. बर त्याचे प्रत आहेत आमच्याकडे, आज सध्या आहेत. बर. जलजीवन विषयक तुमचे जे नळ दिले, ज्या टायमाला पंतप्रधान, आपले भारताचे पंतप्रधान सांगतात की हर घर नल, हर घर जल. मग हर घर नल, हर घर जल, आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जलजीवन योजनेतच बोलवलं. आपण रोज बातम्यावर याच्यावर बघतोच सर. नाही त्यातही कंत्रा गुत्तेदार जो आहे तो गुत्तेदार तो त्याचे ते सगळे बिलं उचलून घेतो काय. आणि बिलं उचलून घेतल्यानंतर तो काम करतो नाही करत, कारण सगळे जे अधिकारी जो वर्ग आहे आणि ते मुख्य म्हणजे लोकप्रतिनिधी सगळे हे त्यांचे त्यांचे पैसे काढून घेतात आणि नुसतं बिल कागदावर दाखवलं जातं. ते योजनेचं हो कसं सर. हर घर जल कशाचं आहे. हर घर जल नाहीच आहे ना सर. आमच्या गावात तुम्ही चौकशी करा, सगळ्या गावात असं नाही म्हणत सर. 6-6 महिन्याला पाणी येतो, हा 4 महिने 3 महिन्यानंतर पाणी येतं. मग ते नळ काय, मला काय वाटतं बहुतेक आमच्या इकडे बर्फ पडलेला असावा ते, हा आणि नळा जाम झाले असतील बहुतेक, हा बर्फ पडलेला असा माझा असा अंदाज. हा. हवामान खात्याला विचारतो मी, आमच्या इकडे काही समजा जास्त आधी बर्फवृष्टी वगैरे झाली होती का, त्यामुळे कदाचित पाणी आलं नसेल सर आम्हाला. नितीन तुम्ही काय करता, व्यवसाय काय तुमचा? तर मी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतोय हॉस्पिटलला. 2 हॉस्पिटल आहे माझ्याकडे. एक न्यूरोसर्जन आहे डॉक्टर प्रल्हाद धारुरकर, आणि एक कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर विष्णू भूते म्हणून. बर सध्या मी ड्युटी सोडून एक न्याय हक्कासाठी निघालेलो आहे. बर बर. मग ते याच्यामध्ये काही राजकीय विरोध, मग तुम्हाला काहीतरी ग्रामपंचायत सदस्य व्हायचंय किंवा पंचायत नाही नाही समितीवर जायचंय किंवा नाही. जिल्हा परिषद सर्कल लढवायचंय असं काही का तुमचं? अशी माझी काहीच इच्छा नाहीये. माझी इच्छा फक्त भ्रष्टाचार मुक्त करायचा, आणि माझा जो लढा आहे, हा. माझं गावच म्हणून नाही की कुणी माझ्यासोबत संपर्क साधला तर मी त्याच्यासोबत राहणार आहे. अच्छा. कारण की ह्या लढ्यात मी भाग घेणार. मला कुठलाही राजकीय हे करायचं नाहीये. मला सरपंच व्हायचं नाहीये. मला ग्रामसेवक आपलं हे जिल्हा परिषद सदस्य नाही किंवा पंचायत समिती सदस्य नाही. काही माझी तशी काही इच्छा नाही. मी तसं काही माझ्या स्वार्थापोटी काहीच नाही करू लागलो. हा 2 वर्षापासूनचा याचा लढा मला बघवला नाही, म्हणून मी आता भाग घेतोय या लढाईत. मग तुम्हाला मनस्ताप होतोय का कसं आहे? कारण की आता तुम्ही जे नावं घेतले सगळ्या अधिकाऱ्यांचे, मनस्ताप, खूप यांनी मनस्ताप. उपोषण सुद्धा केलेलं आहे. आणि तुम्ही मला तुम्ही ज्या पद्धतीने मोदींचा उल्लेख केलेला आहे आणि मग ते बर्फ हिमालय वगैरे ते जे काय सगळं बोललेलं आहात, तर एवढं बोलून तुम्हाला म्हणजे तुमची उमेद कशी काय एवढी चांगल्या प्रकारे एक जागरूक नागरिक तुमच्यासारखाच पाहिजे, असा लढवय्या नागरिक पाहिजे. आणि तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आता. नाही नाही सर, कसं आहे, तुम्ही काय सांगता, शासन सांगतं मागल त्याला विहीर, हा ज्याला घर नाही त्याला घर देणार. हा तर तुम्ही बोलण्यापेक्षा ग्राउंड लेवलला येऊन कामं करायला पाहिजे. हा ग्राउंड लेवलचे जे अधिकारी मॅनेज असतात, आता मी सरळ सरळ ना मुख्यमंत्र्याला नाव ठेवू शकतो ना उपमुख्यमंत्र्याला नाव ठेवू शकतो. हा. कारण त्यांनी त्यांच्या जिम्मेदारीनुसार प्रत्येक अधिकारी, प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचावी ही माझी मनातली इच्छा आहे, म्हणून मी पायी निघालेलो आहे सर. बरं तुम्ही कारण आता त्यांची तुम्हाला हे एवढं सगळं माहिती आहे. आता रोजगार सेवक आहे किंवा हे पानंद रस्ते आहेत, अमुक आहे तमुक, हे मनरेगामधून तुमच्या गावामध्ये आंतरवाली दाईमध्ये कामं झालेले आहेत का? मनरेगामध्ये नाही झालेलं सर. मनरेगामध्ये आमचं गाव हे नाही झालेलं, पण आमच्या गावातले समजा पांधन रस्ते, हा. पांधन रस्त्यात तुम्ही जर गेले बैलगाडी घेऊन जायचं म्हणलं तर बुकी आहेत त्याला बैल जातो सर. पण त्याच्यावर खर्च झालेला आहे. आणि घरकुलाचं जे आहे ते आता नाही सध्या नाही, हे पानंद रस्त्याचं सांगा, हे कम्प्लीट करा. ते बैलगाडी जात नाही पांधन पांधन रस्तेच नाहीये सर शेतात जायला. जे रस्ते केलेले आहेत त्याच्या 2 इंच आणि 3 इंच मुरुम टाकलेलं आहे त्याच्यावर. एक चांगला जोरदार पाऊस झाला तर सगळं मुरुम वाहून जातो. हा हा. आणि थोड्या वेळात ते काम झाले की लगेच रोजगार सेवक त्या तो मस्टर काढून घेतो. हम्म. आणि गावातले 4-5 जण जे असतात तेच हे लोक कामं घेतात. ठेकेदारी पद्धत तेच करतात. त्यात रोजगार सेवक असतोच पार्टनर म्हणून. पुन्हा मागासवर्गाच्या लोकांना कामाला सुद्धा लावित नाही सर. आज शासन सांगतंय की गावातला रोजगार गावात राहावा, म्हणून अशा भरपूर योजना राबवतोय शासन. तुम्ही सिंचन विहीरसाठी राबवता, तुम्ही सर्रास विहीर कशाने खांदताय? पोकलँड लावून. आता 30% तरी शासनाचे, माझ्यामध्ये एवढी माहिती नाही पण मला मते 30% तरी माणसाने रोजगार लावून खांदावा असं काहीतरी आहे. खालची बाजू तुम्ही नंतर मशीनने वगैरे, कुठली बाजू तुम्ही मशीनने खांदताय? कुठलेच नाही. तुम्ही जे विहिरी खांदताय त्याला राजस्थानहून मजूर येत आहे गावात. तुम्ही पाण्याच्या विहिरी गावापासून 1-1, 1.5 किलोमीटर लांब ठेवतायत.
हंड्याची विहीर जर म्हटली तर ती 1.5 किलोमीटर लांब. तुम्ही पाईपलाईन म्हणजे विहिरीपासून पाईपलाईन आणली टाकीपर्यंत, पण टाकीमध्ये का नाही पाणी? सर ठीक आहे, तुम्ही एक विजेचं कारण सांगू शकता. पाऊस होता, लाईट नव्हती, खंबे पडले होते. पण आता 6-6 महिने खंबे पडले आणि ते उभे राहत नाही, असं होऊ शकतं का सर? बरोबर आहे. फारच म्हणजे आभाळ फाटलेलं आहे, आभाळ. काय? आणि आता याच्यानंतर आता तुम्हाला मगाशी सांगितलं मी, आता याला भीत नाही हो. कारण की धमक्या वगैरे येत राहणार. भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं म्हटलं नंतर तुम्हाला धमक्या येत राहणार, तुम्हाला तुमच्यावर खोट्या केस दाखल होणार, तुमच्यावर नाना प्रकारचे आरोप होणार. हे सगळं आता माहिती झालं, ते तरी पण त्या विरुद्ध लढायचं, ही एकच जिद्द मनात ठेवली सर. बरं, मला सांगा, तुम्ही आंतरवाली दाईतून कधी निघालेलं आहे आणि मंत्रालयात आता तुम्ही कुणाला भेटणार आहात? तर या दरम्यान सर आता तुम्ही कुठं पोहोचलेला आहात? आता आम्ही मुंबई कल्याण बायपासच्या अलीकडे आहे सर, 8 ते 10 किलोमीटर. बर. बर. आम्ही 2-2.5 तासात कल्याणमध्ये दाखल होऊ समजा. बर. पण आम्ही 27 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघालो होतो सर. बर, म्हणजे 10 दिवस झाले समजा. 12वा दिवस आहे 12वा समजा दिवस. आमचा. आता या 12 दिवसाच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या त्या सीओ मॅडम मीना, तहसीलदार कोण आहे तिथं तुमच्या तहसीलदारचं घनसावंगीचा? घनसावंगीचं तहसीलदार तर मॅडमचं नाव नाही आहे, मी तुम्हाला सांगतो बरं, ना, ते ठीक आहे, टाकून ठीक दिलं आहे. त्यांनी. ऐका ऐका, मी काय विचारू, ते तहसीलदार ह्या दोघांपैकी कुणी किंवा शासनाच्या वतीने कुणी तुमच्याशी संपर्क केला नाही का कोणत्या अधिकाऱ्यांनी? त्याच अधिकाऱ्याने आमची दखलही घेतली नाही. आम्ही आहोत का नाही आहोत. आता 2 दिवसापूर्वी घनसावंगी पोलीस स्टेशनवाल्याने आमची दखल घेतली. हा. ते एक पोलीस कर्मचारी आमच्या सोबत आहेत, हा. ते आता तिकडे गेले थोडेसे. हा. तर आत्माराम घुले साहेब म्हणून आहेत आमच्यासोबत 2 दिवसापासून. हा. याच्या अगोदर आम्हाला ना जिल्हाधिकारी कार्यालयापासून, ना सीओ मॅडमच्या कार्यालयातून, ना तहसील कार्यालयातून कुठल्याही प्रकारचा संपर्क आमच्यासोबत झालेला नाहीये सर. नाही, मग हे पोलीस कसे आलेत? ते पोलीस मला वाटतं बहुतेक वरून त्यांना काहीतरी हे भेटलं असेल, त्यामुळे आले असतील. त्यांनी काही एवढं सांगितलं नाही. फोन आला होता 2 दिवसापूर्वी, कुठे आहात, आम्ही त्यांना सांगितलं तर ते आमच्यासोबत, ते म्हणे आम्हाला तुमच्यासोबत राहावं लागेल. त्यांचे काय ते नियम आहेत, शॅडो म्हणून सोबत राहतात ना, चला. त्या हिशोबाने मग. हा, तेवढं तरी नशीब आहे की ते सरकारला तेवढी तरी काळजी आहे, तेवढं तरी ठीक आहे. हा. त्याच्याबद्दल मी ऋणी आहे सरकारचा. हा. बरं, आता हे ऋणी जे सरकार आहे, ज्यांच्याबद्दल तुम्ही ऋण बाळगताय एवढ्या म्हणजे मोठ्या मनाने, तर त्या सरकारमध्ये आता मंत्रालयामध्ये नेमकं कुणाला भेटणार आहे? तिथं काही निरोप गेलेला आहे का तुमचा? काय आहे? आमचा निरोप गेलेला आहे का नाही याची आम्हाला काही कल्पना नाहीये. आम्ही प्रोसिजर जी जालन्याहून निघायची कंप्लीट करून निघालो होतो सर. नाही, नाही. आता हे जिल्हाधिकारी कार्यालयातून, सीओ ऑफिस मधून यांचं काम राहिले सर, नाही, ते नाही, वरती हे बघा, पाठवायचे. हे बघा. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हास्तरीय पातळीवर, बरं का, म्हणजे आता समजा घनसावंगी व जालना जिल्हा, तर जालन्यामध्ये सीएमओ कार्यालय नाही का तुमच्या जिल्ह्यामध्ये? सीएमओ कार्यालय एवढी काही माहिती घेतलेली नाही सर मी, ते पण मी मान्य करतो. हा. मी त्याबद्दल एवढी काही माहिती तुम्हाला घेतलेली नाही, इकडे पण ते मंत्रालयात यायची गरजच नव्हती ना दादा? मंत्रालयात यायची गरज नव्हती तुमच्या, मी समजू शकतो. पण कुठंतरी माझ्या मनात अशी एक खतखत आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे. कारण की हा फक्त एका गावचा प्रश्न नाहीये सर. हा. ते 2,500-3,000 लोकसंख्येचं गाव आहे, त्यांचा प्रश्न आहे हा, पूर्ण तालुक्याचा प्रश्न आहे हा, पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे सर. कारण की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. कृषीची सुरुवात ही ग्रामपंचायतीपासून होती सर, ग्राम लेवलला. आपण अभिमानाने सांगतो की आपला देश कृषीप्रधान आहे. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे नितीन? जेमतेम झालेलं सर, 10वी-11वी पर्यंत. बर. मग. पण जगाच्या पुस्तकाने खूप काही शिकवलेलं आहे. वाचण्याची आवड होती, पण परिस्थिती हालाकीची असल्यामुळे पुढचं शिक्षण होऊ शकलं नाही सर मला. अच्छा, अच्छा, अच्छा. हम्म. नाही, तुम्ही तुमचा हा लढा जो आहे त्याच्यामध्ये तुमची निरागसता पण दिसून येते आणि एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही करताय. आणि तुम्ही आता कसं आहे की पंतप्रधान मुख्यमंत्र्याविरुद्ध बोलणं फार सोपं असतं, परंतु सरपंचाच्या विरुद्ध बोलायला फार धाडस लागतं. कारण आपण हो त्या सर, हो. गावामध्ये राहत असतो. काय? हो. आणि हे जे अधिकारी आहेत हे सगळे भ्रष्टाचाराने पूर्ण बरबटलेले अधिकारी जे आहेत, आणि लोकप्रतिनिधी अशा अधिकाऱ्यांना हे करतात, आणि कंत्राटदार काय, हे हो सगळं सर. मिळून सगळी म्हणजे यांच्या तोंडात शेण माती घालावं तेवढं कमी आहे. काय? हो आता सर. आपण अनेक मंत्र्यांचे एवढे कोट्यवधीचं पाहतोय, हे पाहतोय,
त्याच्यामध्ये कोणत्या तोंडाने आता तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत जाऊ शकणार नाहीये, किंवा तुम्ही म्हणतात की आम्हाला तिथं जाणं अवघड आहे. ते ते त्यांच्याच कारनामे जर येत असतील तर हे त्याच्यामुळे खालचे जे गावातले जे सगळे कारभारी आहेत काय, त्याच्यामुळे ते बिनधास्त आहेत सगळे. आणि हे असं जे आहे, एक कुठेतरी आशेचा किरण म्हणून जे आहे ना, तुमच्या हिमतीकडे बघावं लागणार आहे, बरं का. नाही ना की ते निघालेलं सर. आहात, आणि अगदी मुख्यमंत्री कार्यालय इकडं प्रत्येक जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आता ई गव्हर्नन्स आलेलं, ई गव्हर्नन्स काय, सगळ्या ह्या आता वित्त आयोगाचा निधी डायरेक्ट ग्रामपंचायत मध्ये जमा होतो काय. ग्रामपंचायतचा डायरेक्ट निधी असतो. तर ते काय ते आता ते हे सगळं जे होत आहे याच्यामध्ये किती गुणवत्ता पारदर्शकता तुम्हाला वाटते नितीन? कारण तुम्ही चांगल्या मला प्रकारे मांडणी करताय म्हणून विचारतो मी तुम्हाला. पारदर्शकता काहीच नाहीये. ज्यावेळेस तुम्ही ग्रामसभा घेता तर माझी इच्छा अशी आहे की सरपंचांनी प्रत्येक महिन्यात ग्रामसभा घ्यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे एवढा निधी आलाय, ह्या या कामासाठी वापरलाय, असे असे कामं केले. निधीचं नाव जरी घेतलं तर सर त्यांच्या तोंडातून चांगलं तर काय नाही, पण शिव्या निघतात. तू कोणी विचारणारा, तुला काय करायचं त्याच्यावरून? नाही असं असं म्हणजे तुम्ही कधी गेला होता ग्रामसभेमध्ये, कोण होतं तिथं, असं कोण? ग्रामसभेमध्ये माहितच नाही सर आमच्या गावाला आमच्या कशी गावाला ग्रामसभा काय असते हे तर पहिली गोष्ट माहितच कोणालाच नाही. माहित. कोण्या बी माणसाला शासनाने इतके नियोजित हे केलेलं आहे की गाय गोठा. आमच्या गावात विचारा तुम्ही, गाय गोठा कोणाला माहितीये? कोणालाच नाही माहिती. ज्यांना माहिती ते तहसील मधून ते त्यांचा कार्यक्रम करून घेतात, त्यांचा त्यांचा गाय गोठा बांधून घेतात, अनुदान उचलून घेतात, विषय संपला. ते 10 वर्षापासूनच आमच्या रोजगार सेवकांनी एकाला तरी सांगावं की गाय गोठा घे, हे कर ते कर. काहीच नाहीये सर. आणि निव्वळ बनावटपणा चालू आहे गावखेड्यात. आणि हा आमच्या गावचाच प्रश्न नाहीये सर. आमच्या गावचा प्रश्न फक्त मी उचलला, हे प्रत्येक गावची हकीकत आहे. याच्यापर्यंत कोणी जात नाही, कारण एवढं धाडस करायला कोणी तयार होत नाही. कशामुळं करत नाही का? यांच्या भीतीपोटी. तर हे जे तुम्ही ग्रामसभेचं जे सांगितलं की तुम्हाला बोलू दिलं जात नाही, तुला काय करायचं हो, असं विचारलं जातं काय, त्याच्यामुळं ते पारदर्शकता आणि गुणवत्तेचा काही संबंध येत नाही आता कुठे काय. आणि लोकांचा, हो, नागरिकांचा जो हक्क आहे त्याची सगळी वाट लागली जाते. हो प्रत्येक सर. नागरिकाला, तो लाभार्थी असो किंवा नसो, त्याला विचारण्याचा खरं. हक्क आहे, तो देखील नाकारला जातो. आणि मग आता ते मनरेगातून कामं होत नाही, रोजगार मिळत नाही वगैरे काय, हे जे तुम्ही सगळी परिस्थिती सांगताय, पुन्हा नागरिक म्हणून तुम्हाला अधिकार दिलेला आहे घटनेने. काय हो. दिलेलं आहे की तुम्ही सामाजिक जर लोक असाल, एकत्र कुठली संघटना असेल तर ते सोशल ऑडिट करू शकतात योजनेचं काय. हो. असं सोशल ऑडिट कधी झालंय का तुमच्या कुठल्या संघटनेने किंवा कोणी केलेलं तिथं? कुठलंच किंवा कुठलंच नाही झालं सर. ग्रामसभेने काही तुम्हाला नीट उत्तर दिलेलं नाही तुम्ही म्हणताय, म्हणजे काही दुसऱ्या मार्गाने काही याची काही तपासणी केली जाते का या कारभाराची सगळी? ज्यावेळेस लक्ष्मण खरात यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेस चौकशी समिती नेमली होती सर. बर बर. त्यावेळेस खिल्लारे साहेब म्हणून होते, ते चौकशी समितीला आले होते. त्यावेळेस लक्ष्मण खरात यांनी त्यांना विचारलं, हा, विचारपूस केली कामाबद्दल, तर ते म्हणे इंजिनियर तू आहे का आम्ही हे खिल्लारे कोण आहे, खिल्लारे? आहे? सर ते ना अधिकारीच आहे ते एक लारे साहेब त्यांना म्हटलं इंजिनियर. साहेब नाल्या बघा म्हणलं कशा टाकीच्या किंवा मला डायरेक्ट म्हणे तू इंजिनियर आहे का मी इंजिनियर आहे. हा अहवाल दिला नाही. अहवाल द्यायला नाही ते आपण किंवा म्हणे तुम्ही 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 लोकांनी फक्त शेळ्या मेंढ्या सांभाळलं ना म्हणे याच्यात लोक लावू नाही म्हणे गावठी तर गावठीच हा राहणार म्हणे. बरं, आता हे तुम्ही बघा बघा. मित्रांनो, आपली वेळ संपत आलेली आहे, आपली वेळ संपत आली, म्हणून मी अतिशय 1-2 मिनिटांमध्ये याचा समारोप करतोय. आणि तुम्ही ज्या पद्धतीने लढा द्यायला सुरुवात केलेली आहे, तुम्हाला निश्चित न्याय मिळेल मिळेल अशी आपण अपेक्षा करू. आणि तुम्ही जे खिल्लारे, मीना, जाधव वगैरे, गुत्तेदार कोण आहे? गुत्तेदार कोणाचा आहे तो? कोणत्या पक्षाचा आहे? आपल्या तेच जवळपासचे लोक सगळे कामं घेतात म्हणजे सर स्वतःच दुसरं काही घेतात नाही. ते कामं. हा. हो. हा. आता आमदार कोण आहे, आमदार? आमदार आता सध्या राष्ट्र डॉक्टर हिकमत. हॅलो. कोण आहे आमदार? त्या डॉक्टर हिकमत उडान म्हणून आता झालेले सर. याच्या पाठीमागे 25 वर्ष राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉक्टर आपले राजेश टोपे साहेब होते. मग त्या टोपेंच्या काळामध्ये स्थानिक विकास निधी कधी आला का तुमच्या गावामध्ये?
आमच्या चौकशी करायला सर कोणी आतापर्यंत आमच्या चौकशीपर्यंत जाऊनच देत नाही ना सर समोर. तर ते टोपेनी किंवा ते हिकमत उडांनी तुम्हाला हे तुम्ही कुठं निघाले पोरांनो, तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी पेपरला बातम्या वाचल्या की नाही त्यांनी? बातम्या वाचल्या असतील. उडान साहेबाच्या पीएचा पण फोन आला होता. हा. त्यांनी सखोल चौकशी केली. ते म्हणे आपण चौकशी करू त्या कामाबद्दल. हा. सगळं त्यांनी आश्वासन दिलंय आम्हाला. हा. आणि त्याच्यानंतर ते म्हणे तुमची इच्छा असेल हा. तर प्रत्येक नागरिकाला हा अधिकार आहे की त्यांनी अरे वा. म्हणणं मांडावं. अरे वा वा वा. मग त्यांना तुम्ही सांगा की ते तुमचे जे आमदार आहेत ते कुठले राष्ट्रवादीचे आहेत ना? नाही, शिवसेनेचे आमदार आहे, शिंदे गटाचे आहेत शिंदे ते. गटाचे. तर त्यांना त्यांना सांगा असं तुम्ही की एकनाथ शिंदे यांना तुम्ही असं विचारा म्हणा, आता हे सगळे जे गाव भ्रष्टाचाराने जे बरबटलेलं आहे काय, याच्यामध्ये आम्ही करू काय, आम्ही स्थानिक विकास निधी मधून कामे करू, आम्ही 10% कुठेही घेणार नाही काय, आम्ही हो, सरपंचाला काही विचार म्हणजे सरपंचालाही आम्ही ते तो जे काही करतो काम परस्पर त्याच्याबद्दल त्याला जाब विचारू, ग्रामसभा आम्ही घेऊ, प्रत्येक कामाचा आम्ही हिशोब देऊ काय, पानंद हो. रस्ता आहे, घरकुल आहे, जलजीवन आहे काय, किती निधी आला, कशा प्रकारे खर्च केला, असं एकनाथ शिंदेना त्यांनी आदेश द्यावा त्या हिकमत उडानला काय. मग ते उडानला सांगा तुम्ही करा, आता तुम्ही पुन्हा आमदार व्हा पुढच्या वेळेला 2029 मध्ये काय. हो. तुमच्याकडे काही नोटा वाटल्या की नाही गांधी छाप गावामध्ये? हा. गांधी छाप निवडणुकीच्या काळामध्ये काही वाटलं गेलं की नाही गावामध्ये काही? गांधी छापच्या याच्यात आपण पडणारीच माणसं नाहीये. नाही नाही, तुम्ही नाही ज्याला हो, तुम्ही ज्याला नाही, तुम्ही पडले असते तर याच्यावर कशाला बोंबलत फिरायला लागले असते तुम्ही, बरं का. ज्यांनी वाटल्या असतील, त्याला केल्या असतील, हा. झालेच असेल. आता प्रत्येक ठिकाणचं आहे ते. प्रत्येक गांधी ठिकाणी छाप मी नोटा. तेच म्हणलं ना, आभाळ फाटलेलं आहे काय. आणि जसं तुम्ही म्हटले जलजीवन, ते बहुतेक ते हिमालयातलं बर्फ तिथं गोठलेलं असणार आहे त्या नळांमध्ये. हे जे सगळं आहे ही अशी अवस्था आहे. पण तुम्हाला सलाम केला पाहिजे, तुमच्यासारख्या तरुणांची महाराष्ट्राला देशाला अत्यंत गरज आहे. आणि मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो आणि तुमच्या कामाला यश मिळो एवढीच विनंती करतो. तुम्ही धन्यवाद, अप्रतिम धन्यवाद सर. मीडियाशी बोलल्याबद्दल तुमचे आभार. आणि तुमचा प्रवास सुखकर हो. आता हे काय ऊन अवकाळी पाऊस म्हणजे सगळं पावसाळ्याचे दिवस आहेत काय, जरा नीट तुमच्या ओके. सुरक्षतेची काळजी घ्या. एवढंच मी तुम्हाला आपल्याला म्हणू शकतो. हा. धन्यवाद. धन्यवाद. हा, धन्यवाद.